23 एप्रिल चैत्र पौर्णिमा. चैत्र पौर्णिमेला 100% फायदेशीर असणारे 15 उपाय व तोडगे शिवपुराणानुसार. नंबर 1. चैत्र पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्या पानावर 21 लवंगा, 21 काळे तीळ, 21 तांदळाचे दाणे, 21 बेलपत्र, 21 जवसाचे दाणे घ्यावे आणि पंचमुखी कणकीचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथाला जल अर्पण करून त्या सर्व वस्तू अशोक सुंदरीला अर्पण करावे आणि नंतर त्या उचलून शिवलिंगावर अर्पण करावेत. नंतर शिवाची आरती करावी. नंतर शिवाला नैवेद्य दाखवावा. या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, तुमची सर्व संकटे टळतील. नंबर 2. शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकरांची पूजा करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचे असते. चैत्र पौर्णिमेला शिवाचा अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच नैवेद्य अर्पण केल्याने मनुष्याला समाधान लाभते आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते आणि पान अर्पण म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. नंबर 3. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना 21 रुईच्या पानाचा हार, 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल गुलाबाचा हार अर्पण करावा. त्वरित मनोकामना पूर्ण होतील. नंबर 4. शिवलिंगावर उसाच्या रसाने अभिषेक करावा. जे भक्त उसाच्या रसाने अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांची कृपा विशेष राहते असे शिवपुराणात सांगण्यात आले आहे. नंबर 5. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवाला भस्म प्रिय असल्याने पुरोहितांच्या संमतीने भस्माने शिवलिंगावर लेपन करावे आणि शिवस्तोत्र गावे. या पूजेने मानसिक शांतता मिळते. तसेच दैनंदिन अडचणीमधून बाहेर पडण्याचे मार्ग मिळतात. नंबर 6. ज्यांच्या वैवाहिक जीवनात अनंत अडचणी आहेत, वादविवाद आहेत, अशा दाम्पत्याने चैत्र पौर्णिमेच्या दिवशी शिवपार्वतीची पूजा आवर्जून करावी. तसेच साधकाने ओम नमः शिवाय आणि ओम उमा महेश्वराभ्य नमः या मंत्राचा जप करावा. नंबर 7. पौर्णिमेच्या दिवशी तांदळाचा एक दाणा, तो तुटलेला नसावा, अखंड असावा आणि एक बेलपत्र भगवान शंकरांच्या शिवलिंगावर आपली इच्छा बोलून समर्पित करावे. बेलपत्र पालथे व्हावे आणि दांडीचा भाग आपल्याकडे असावे. ते वाहताना चंद्रेश्वर महादेवाचे नाव घ्यावे आणि समर्पित करावे. तसेच एक लोटा जल अर्पित करावे. ते जल आपल्या डोळ्यांना लावावे आणि पुन्हा एकदा चंद्रेश्वर महादेवांना स्मरण करावे आणि घरी यावे. पुढच्या पौर्णिमेपर्यंत चंद्रमौली भोलेनाथ आपली इच्छा पूर्ण करतील. नंबर 8. शास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडावर लक्ष्मीचे आगमन होते. म्हणून जर तुम्ही धन प्राप्त करण्यासाठी इच्छा जर बाळगत असाल तर सकाळ या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीची पूजा करावी व लक्ष्मीला आपल्या घरी आगमन होण्यासाठी आमंत्रित करावे. लक्ष्मी कृपा तुमच्यावर कायम बनून राहील. नंबर 9. पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीसोबत विष्णूंची पूजा करावी. ती एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर सर्वोत्तम ठरेल. नंबर 10. पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांच्या मंदिरात चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी बनवलेले तोरण लावल्याने घरातील वातावरण शुभता येते. नंबर 12. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून मुख्य दारावर ओम किंवा स्वास्तिक काढावे. नंबर 13. पौर्णिमेच्या रात्री शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावावा आणि
ओम रुद्राय नम मंत्राचा जप करावा. नंबर 14. पौर्णिमेच्या दिवशी एका पिंपळाच्या पानावर थोडे तांदूळ घेऊन रात्री डोळ्यांना लावावे व पूर्ण शरीरावरून स्वतःवरून उतरवून मुख्य दाराजवळ ठेवावे. पौर्णिमेची रात्र संपल्यानंतर ते सकाळ आपल्या हातात घेऊन त्याचा वास घ्यावा आणि वाहत्या पाण्यात सोडावे. कसलाही आजार असेल तर तो निघून जातो. पिंपळाचे एक पान 52,000 ब्राह्मणांची साक्ष करतात. पिंपळाच्या झाडात स्वतः नारायण वास करतात. नंबर 15. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी यथाशक्ती सूर्यास्त होण्याअगोदर गरजूंना अन्नदान करावे. अन्नदान करणाऱ्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची अखंड कृपा आशीर्वाद राहतो. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक, शेअर आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.